आज आहे सॅटर्डे, उद्या संडे आहे, तर उद्या सुट्टी आम्हाला. पण सुट्टीचा दिवस कसा जाणार आहे काय माहिती, पण चांगलंच जाईल हे मला खात्री आहे. आपण चांगले तर सगळं चांगलं असं माझं एक ठरलं आहे, पण ठीक आहे चांगलंच आहे. मी एक मूवी बघितला काल, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज त्याच्यामध्ये डिफरन्स आहे खूप. म्हणजे त्या मूवीचं नाव होतं स्कूल ऑफ लाईफ. इंग्लिश मूवी होता, त्याचं डबिंग केलेलं हिंदीमध्ये, पण तो छान होता. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी शिकण्यासारखी. त्याच्यामध्ये ना शिक्षक लोक असतात, ते थेरॉटिकल नॉलेज देतात, पण ते थेरॉटिकल नॉलेज आपल्याला कळत नाही. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रॅक्टिकली करतो ते पटकन समजतं. ओके, तर प्रत्येकजण आपापल्या परीने शिकवायचा प्रयत्न करतात. पण मुलांचं कसं असतं, एखादी गोष्ट आवडली तर आवडली, नाहीतर ती तर त्या गोष्टीने ते लोक लक्ष देत नाही. मग त्यांना कसं शिकवायचं ही पद्धत एका शिक्षकाने वापरली. त्यांना थेरॉटिकल नॉलेज न देता ती गोष्ट प्रॅक्टिकली केली. म्हणजे एक हिस्ट्री चॅप्टर असतं, त्या हिस्ट्री चॅप्टरचा सब्जेक्ट एक सर शिकवत असतं, ते त्यांना प्रॅक्टिकली करायला लागत ती गोष्ट. म्हणजे युद्ध कसं झालं ते त्यांना प्रॅक्टिकली करायला लागल्यामुळे त्यांना पटकन कळतं की ते कसं काय झालं आणि कसं काय लढले. बरोबर बरोबर आहे ना. पण ह्याच गोष्टी असतात, म्हणजे एक व्यवहार, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत आपल्याला प्रॅक्टिकली कळते. आपण थेरॉटिकल नॉलेज घेऊन येतो आणि एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होतो, पण आपल्याला प्रॅक्टिकली माहीत असतं का? नाही. भले ते किती पण शिकतो, प्रॅक्टिकली नॉलेज ही इम्पॉर्टंट असतं. बरोबर, बोलण्यामध्ये असो किंवा एखाद्या व्यक्तीला समजवण्यामध्ये असो, हे महत्त्वाचं आहे. आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टीची किंमत कळत नाही, कसं बोलायचं आणि कसं वागायचं हे पण आपल्याला समजत नाही. ते प्रत्येकालाच कळेल वेळेनुसार, पण काय बोलू नाही शकत. म्हणजेच मला एक सांगायचं होतं त्याच्यातून की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा प्रेझेंटेशन कसं करायचं हे आपल्याला नॉलेज पाहिजे. शिक्षणाचं बुक वाचलं म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली ते आलं म्हणजे असं नाही. आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे काय, आपल्याला एखाद्याला कसं पटवून देता येईल किंवा एखाद्या गोष्टीचं महत्त्व कसं पटवून देता येईल, तिला कसं ती गोष्ट समजून सांगू शकतो आपण, ही आपल्याकडे कला आहे. ह्याच्यामध्ये पण एक कला असते बोलण्यावरती पण. मग आपण काय म्हणतात ते चिडून बोलतो, चिडून वागतो, त्या गोष्टीमध्ये काहीही होत नाही. ती गोष्ट साध्य पण होत नाही आणि ती गोष्ट क्लिअर पण नाही होत. जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली समजून नाही सांगत ती गोष्ट क्लिअर नाही होत. बरोबर, सवय असते त्यांना चिडून बोलून वगैरे, त्यांना ती गोष्ट समजून द्यायचा प्रयत्न करतात, पण ती गोष्ट समजत नाही पटकन. जोपर्यंत आपण गोडीमध्ये सांगून किंवा लाडाने सांगून किंवा चांगल्या प्रकारे गोड बोलून समजून सांगतो ना, तर ती गोष्ट पटकन समजते आणि त्याला आपण कॅच करतो आणि समोरची व्यक्ती पण आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देते. हे सगळ्या ठिकाणी आहे. असं नाही की हां ते मला ओरडले, मी असं नाही करू शकत, असं नसतं. त्या गोष्टी इग्नोर मारणं गरजेचं आहे. मेन पॉईंट आहे. कुठेही जा, आपलं जर बोलण्याची वाणी चांगली असेल ना तर सगळं काही चांगलं असतं. बोलायला पैसे नाही लागत, पण सगळ्यांशी चांगल्या प्रकारे बोलणं हे आपलं पण गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी चांगलं वागा, चांगलं बोला, त्यामुळे तुम्हाला रिफ्लेक्शन पण चांगलं भेटेल आणि चांगलं रिस्पॉन्स पण तुम्हाला चांगले भेटतील. सांगता नाही येत काही गोष्टी आणि बोलता पण नाही येत, पण ठीक आहे. स्कूल लाईफमध्ये आम्ही ते 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्यावेळेला आम्ही भाषण करायचो. ती एक प्रकारची भूकंपट्टी होती, पण प्रॅक्टिकली आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही काय सांगतोय हे. मला कधीच माहीत नव्हतं. फक्त भूकंपट्टी करायची आणि फक्त ते भाषण क्लिअर करायची. हां, मला भाषण सांगायचं आहे, पण त्याच्यामध्ये काय हिस्ट्री झाली आणि कुणी काय केलं हे मला काहीच कधी कळलं नाही. मग तेच थेरॉटिकली असतं, त्याला काही महत्त्व नाही. प्रॅक्टिकली आपण जेव्हा वागतो आपलं बिहेवियर मॅटर करतं. ठीक आहे, पण रागिष्ट आहे, मी पण फटाफट बोलतो, पण कधी कधी आपल्याला कुठे माघार घ्यावी पण लागते लाईफमध्ये, तर त्या गोष्टी साध्य होतात. माघार घेतल्यामुळे का आपण काही पडणार नाही, हे आपलं काही जाणार नाही.
आपण माघार घेतल्यामुळे आपल्या गोष्टी चांगल्या होतात. इज बेटर. त्यामुळे बाय. चालेल घरी. ऑल द बेस्ट. संडे अँड फन डे. एन्जॉय.